तर भावांनो, आज मी ट्राय करणार आहे प्रणव दादाचा शोल्डर आणि ऍप्स वर्कआउट, ते पण आपल्या मुकेश गुरुजींच्या वर्कआउट प्रिन्सिपल नुसार. चल भाई सुरू करूयात. शोल्डरची सुरुवात करतो मी शोल्डर डंबल प्रेस पासून. मुकेश गुरुजींचा प्रिन्सिपल असा आहे की एक मॉडरेट हेवी वेट घ्या ज्याचे तुम्ही 15 ते 20 रेपिटेशन मारू शकाल आणि प्रत्येक सेटला सेम वेट घेऊन तुम्हाला फेल्युअर अचीव्ह करायचंय. आता हे ऐकायला सोपं वाटेल पण करून बघ हातभर फाटेल. त्यानंतर पुढचं व्हेरिएशन प्रणव दादा मारतो साइड लॅटरल रेजेस. आता साइड रेजेस मी बसूनच मारतो कारण मला ती बाकी बॉडी शेक करण्यापेक्षा पर्टिक्युलर मसलला टॉर्चर करणं जास्त इम्पॉर्टंट वाटतं. सेम वेट घेऊन रेपिटेशन काउंट न करता फेल्युअर अचीव्ह करणं लय बेकार काम आहे भाई. हात घाल्याने येतात तिच्या आईला. त्यानंतर फ्रंट डेल्टला ट्रेन करण्यासाठी प्रणव दादा मारतो स्मिथ मशीन शोल्डर प्रेस. नेहमीप्रमाणे दोन्ही साईडला 20-20 किलो टाकले. मला वाटलं जातील 15-20 रेपिटेशन. घंटा 9 मध्येच खपलो. पहिल्या सेट मध्येच पालख्या झाल्या भाई. मग पुढच्या सेटला चुपचाप 5 किलो कमी केला. एकाच सेट मध्ये लायकी समजली भावा. रिअल डेल्टला डॉमिनेट करण्यासाठी प्रणव दादा मारतो लेईंग फेस पुल. आता स्क्रीनवर बघून तुम्हाला फॉर्म तर समजतच असेल तरी पण हाताची मुवमेंट एकदा साईडने बघून घ्या. माझ्या एक्सपिरियन्स मध्ये रिअल डेल्ट साठी सगळ्यात बेस्ट व्हेरिएशन कोणता असेल तर हा. मस्करी नाही करत भावा, ट्राय करून बघतो. चला आता बिस्किटांच्या फॅक्टरी. ऍप्स वर्कआउटची सुरुवात मी नेहमी करतो हँगिंग लेग रेजेस पासून, कारण हे वर्कआउटच्या शेवटी मारायला गेलो तर तिच्या आईला तांगड्याच वर येत नाही म्हणून आधीच मारून घेतो. याने माझे लोअर ऍप्स ट्रेन होतात. त्यानंतर हायपर एक्सटेन्शन वर मारतो मी साइड क्रंचेस. व्हेरिएशन 3च आहेत पण सेट 5-5 आहेत भाई. ऍप्स मारताना 2 सेट पण लायकी दाखवून जातात. भेंडी 5-5 सेट मारणं माझ्यासाठी जाम बॅक का. एंड ऑफ द बिस्कुट प्रणव दादा मारतो ऍप कॉस्टर. आता या मशीनची मुवमेंट एवढी हेवी आहे की तिच्या आईला यात वेट टाकायची गरज पण नाही पडत. पहिला सेट मारला की दुसऱ्या सेटला लिफ्ट करून द्यायला पण कोणतरी बोलवायला लागते. वर्कआउट संपवून थोडा पसरलो आणि आलो तुमच्या समोर शायनिंग मारायला. काय मग कसं दिसतंय बिस्कुट? भारी ना एकदम. आता तुम्ही म्हणाल प्रत्येक व्हिडिओत स्वतःची तारीफ हा स्वतःच करतोय, पण तुम्हाला माहितीये आपली सगळ्यात मोठी चूक हीच आहे की आपण स्वतःची किंमत नेहमी दुसऱ्यांच्या तारीफ करण्यावरून ठरवतो. त्याच्या आईला समोरचा काय पण बोलल आपण मला नाही लावून घ्यायचं. असो, आजची व्हिडिओ आवडली असेल तर हा वर्कआउट नक्की ट्राय करा आणि अशाच आणखीन मजेदार वर्कआउट साठी आपल्या भावाला फॉलो करा. तोपर्यंत आलोच पुढचा वर्कआउट घेऊन.